नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 24 मे, दररोज सकाळी 6:30 वाजता आपण पाहतो सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी. मित्रांनो, दररोज 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो. ठीक आहे. सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. मित्रांनो, आपण सुरू करतोय कालचा प्रश्न होता मित्रांनो पहिला, की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन निर्देशानुसार सर्व भारतीय बँकांना त्यांच्या वेबसाईट्स कोणत्या नवीन डोमेनवर स्थलांतरित करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा, bank.in हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे, कारण की असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि कालचा प्रश्न खूप चांगला आणि मस्त होता. ठीक आहे. चलो, आजचा पहिला प्रश्न. टिंबटिंब यांना इंटेलिजन्स ब्युरो या प्रमुखांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर आयबीचे प्रमुख कोण आहेत जर पाहायला गेलं तर तपन कुमार डेक्का हे आयबीचे प्रमुख आहेत. लक्षात ठेवा, आयबीचे प्रमुख जे तपन कुमार डेक्का आहेत. केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागाचे आयबी संचालक तपन कुमार डेक्का यांना जून 26 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तपन कुमार डेक्का यांची सुरुवातीला जून 22 पासून 2 वर्षाच्या कालावधीसाठी गुप्तचर विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती, है ना. तर आयबी ही भारताची अंतर्गत सुरक्षा आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत गुप्तचर संस्था आहे. जर थोडासा याच्याबद्दल अभ्यास केला तर आपण पाहायला गेलं तर आयबी जी आहे संपूर्णपणे कंट्रोल करतं कोण? गृह मंत्रालय कंट्रोल करतं. स्थापना झाली 23 डिसेंबर 1887. मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्या प्रमुख कोण आहेत? तपन कुमार डेक्का आहेत. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे. हा, मे 2025 मध्ये कोणत्या देशाने 25-26च्या कालावधीसाठी आशियाई उत्पादकता संघटना म्हणजे एपीओचे अध्यक्षपद स्वीकारले? तर आपला देश इंडिया, भारताने स्वीकारलेले आहे. जकार्ता येथे झालेल्या 67व्या गव्हर्निंग बॉडी बैठकीत भारताने 25-26च्या कालावधीसाठी आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले आहे. श्री अमरदीप सिंग भाटिया यांच्या नेतृत्वाखाली डीपीआयआयटी सचिव भारताने एपीओ विजन 2030 आणि हरित उत्पादकता 2.0 आपल्या वचनबद्धतेसाठी पुष्टी केली. डिजिटल परिवर्तन, शाश्वतता, नवमेश उद्योजकता यावर लक्ष केंद्रित केले जाईल असं सांगितलेलं आहे. आशिया उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आपला देश भारत आहे. नेक्स्ट, तिसरा प्रश्न. फिबा महिला आशिया कप 25 साठी कोणाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, मियाओ लिजी आणि युको ओगा या दोघांची निवड राजदूत म्हणून, अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मियाओ लिजी चीनचे आहेत, युको ओगा जपानचे आहेत. ठीक आहे. चीनच्या मियो लिजी लक्षात ठेवा आणि जपानच्या युको ओगा यांनी फिबा महिला आशिया कप 25 साठी ब्रँड अँबॅसिडर किंवा राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आणि ही जर पाहायला गेलं 31वी आवृत्ती आहे, ती 13 ते 20 जुलै दरम्यान चीनमधील शेनझेन इथे आयोजित केली जाईल. फिबा म्हणजे काय हो? आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन आहे. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जगभरातील बास्केटबॉल खेळाचे नियमन करते. हे स्थापना झाली 18 जून 1932. मुख्यालय मीस, स्वित्झर्लंड आणि सध्या सरचिटणीस आहेत ऑन्ड्रियस झॅगॅलक्लिस. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. चलो, 4th नंबर क्वेश्चन पाहतोय आपण. 4था नंबर क्वेश्चन. जागतिक पर्यावरण दिन 25 भारत सरकारने सुरू केलेल्या देशव्यापी मोहिमेचे नाव काय है ना? एक राष्ट्र एक अभियान हे त्याचं नाव आहे. एक राष्ट्र एक अभियान, प्लास्टिक प्रदूषण संपवा. जागतिक पर्यावरण दिन 25 निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक राष्ट्र एक अभियान, प्लास्टिक प्रदूषण संपवा ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचे उद्देश देशभरातील प्लास्टिक प्रदूषण दूर करणे आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देणे हा त्याचा एकमेव उद्देश आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? 5 जूनला असतो. लक्षात ठेवा. सॉरी मित्रांनो, 5 जूनला असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. 5वा प्रश्न. कांतार ब्रँडेड्स 2025च्या अहवालाखालीपैकी कोणत्या ब्रँडला सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर थोडासा आपण विचार केला तर सर्वात म्हणजे बोलतात ना की जबरदस्त मौल्यवान तर टीसीएसला करण्यात आलेले. काय आहे? ब्रँडेड मोस्ट व्हॅल्युएबल ग्लोबल ब्रँड्स 25 नुसार ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट हे पहिल्या 3 स्थानावर आहे. तर भारतातील
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसला $57.3 अब्ज ब्रँड व्हॅल्यू देण्यात आलेली आहे. म्हणजे जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 स्थानावर आपला Apple आहे, Google आणि Microsoft आहे. पण पण व्हॅल्युएबल म्हटलं तर लक्षात ठेवा TCS कंपनीला देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. TCSचा फुल नेम काय? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लक्षात असू दे. ओके. चलो 6वा प्रश्न पाहतोय आपण महत्वाचा. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात हत्ती पाळणाऱ्यांसाठी भारतातील पहिले माहूत गाव बांधण्यात आले आहे? मित्र हत्ती पाळणाऱ्यांसाठी गाव बांधण्यात आलंय. हे पण किती महत्वाचं आहे. मग ते कुठे आहे मित्र? तर तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी देशातील पहिल्या माहोत गावाचे उद्घाटन केले, ज्यामध्ये हत्तीची काळजी घेणाऱ्या महोत आणि कवड्यांना समर्पित 44 घरे आहेत. म्हणजे हत्तीची काळजी घेण्यासाठी एक गाव बांधण्यात आलंय. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात असू दे आपल्याला. ठीक आहे. 7वा प्रश्न पाहतोय. भारतीय नेमबाज कनकने 25च्या ISSF ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहेत? बघा, जी नेमबाज स्पर्धा असते त्या नेमबाज स्पर्धेचं नेमबाज स्पर्धा आहे, त्यामध्ये भारतीय व्यक्ती कनकला गोल्ड मेडल भेटलेले लक्षात ठेवा. खूप पॉईंट महत्वाचा आहे आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे. या स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे. हो, जर्मनीतील सूल येथे झालेल्या महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत कनकने मोल्दावाच्या अॅना डेल्साला हरवून सुवर्ण पदक जिंकले. लक्षात ठेवा, ही जी महिला आहे ज्युनियर मध्ये तिला गोल्ड मेडल भेटलेले आहे. याची स्थापना झाली ISFची 1907, मुख्यालय म्युनिक जर्मनी आणि प्रमुख आहेत लिसियानो रॉसी. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 8वा प्रश्न पाहतोय आपण. महत्वाचा प्रश्न हा सुद्धा. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या मते भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश बनेल? म्हणजे आपला भारत देश एक टाइम असं होणार आहे की जगात सर्वात मोठा उत्पादक देश बनणार आहे. आणि तो देश कधी होणार आहे आपला? तर 2050 मध्ये भारत हा जगात सर्वात जास्त बटाटा उत्पादन देणारा देश ठरणार आहे. पेरूमधील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्रातील शास्त्रज्ञांच्या मते 50 पर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश बनेल. 2050 पर्यंत भारतातील वार्षिक बटाट्याचे उत्पादन 100 दशलक्ष टन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या भारतात दरवर्षी 60 दशलक्ष टन बटाटे उत्पादन होतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे हे सगळे प्रश्न आपल्याला माहिती असणं तर आवश्यक आहे मित्रांनो. कारण की असा कोणताही प्रश्न जर आला आपल्याला तो प्रॉपरली माहित असणं गरजेचं असतं. ठीक आहे. 9वा प्रश्न पाहतोय आपण. भारतीय नौदलाने कोणते हस्तनिर्मित प्राचीन शिवलेले जहाज नौदलात समाविष्ट केलेले आहे? मित्र, याच्यात आपण डिटेल पाहिलं होतं अगोदर सुद्धा. त्यावेळेस जहाज नौदलात सामील नव्हतं. आपण त्यांनी प्रोसिजर केली होती ते आपण पाहिलं होतं. आणि आज लक्षात ठेवायची गोष्ट आहे INSV कॅन्डिया या जहाजाला लक्षात ठेवा आता नौदलात समाविष्ट करण्यात आलेले आहे. हे जहाज हस्तनिर्मित प्राचीन कलेचं शिवलेले जहाज आहे, म्हणून याला खूप महत्व आहे. तर भारतीय नौदलाने 21 मे 25 रोजी कर्नाटकातील कारवार नौदल तलावावर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व असलेले INSV कॅन्डियन हे जहाज आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. देशाच्या समृद्ध नौदल वारशाचे पुनर्जीवन करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने नौदल आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास यांच्या सहकार्याने पारंपरिक बोट बिल्डर्सनी हस्तनिर्मित शिलाई केलेले जहाज समाविष्ट केले आहे. हे जहाज 5व्या शतकातील अजिंठा लेण्यांमधील एका जहाजापासून प्रेरित आहे, जे भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक सुद्धा आहे. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. INSV कॅन्डिया लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण त्याला कोंडिया सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा. कोंडिया एक शब्द आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. पुढे 10वा प्रश्न. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ग्रामीण भागातील लोकांना कर्ज कोणाशी करार केला आहे? म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे जे आपल्या पोस्टामध्ये ज्या बँक्स आहेत त्या बँक आता काय करतात की ग्रामीण भागातील लोकांना कर्ज देतात. मग ते कर्ज देण्यासाठी काय केलेलं आहे? करार केलेला आहे. करार कोणासोबत केला आहे? तर एक बँक आहे आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड सोबत करार केला आहे. आणि त्या करारात काय केलं की इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड हे दोघं मिळून ग्रामीण भागातील लोकांना कर्ज पुरवण्याच्या सुविधाने प्रयत्न करत आहेत. जिथे
ज्या गावात बँक नाही त्या गावापर्यंत आपण पोहोचायचं आणि तिथे लोकांना मदत करायची. तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकने आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या सहकार्याने संपूर्ण भारतात विशेषतः ग्रामीण आणि बँकिंग सुविधा नसलेल्या भागात कर्ज उत्पादनाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने एक धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. हा उपक्रम एबीसीएलच्या कर्ज देण्याच्या विस्तृत श्रेणीला IPPB च्या विशाल पोस्टल नेटवर्क आणि डिजिटल पायाभूत सुविधांची एकत्रित करतो. लक्षात ठेवा, आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड. ठीक आहे. पुढं 11वा प्रश्न. ठीक आहे. ओके. 11वा प्रश्न आपण पाहतोय, लक्षात ठेवा. JN1 हा COVID-19 चा नवीन व्हेरियंट कोणत्या देशात आढळलेला आहे? मित्रांनो, असं म्हटलं जातं की पुन्हा JN1 हा एक नवीन COVID-19 चा नवीन व्हेरियंट आहे आणि तो पुन्हा आढळलेला आहे. तर पाहायला गेलं हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आढळलेला आहे असं म्हटलं जातं आणि असं JN1 नाव त्याचं आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. 12वा, कोणत्या शहरात E0FI उपक्रम सुरू करण्यात आला? तर लक्षात ठेवा, नवी दिल्लीमध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे. कुठे? नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. 13वा प्रश्न, युरोपा लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? युरोपा लीगचे विजेतेपद जर पाहायला गेलं तर कोण जिंकले आहे? तर टॉटेनहॅम हॉटस्पर यांनी या 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 लीगने जिंकलेले आहे आणि मँचेस्टर युनायटेडचा तो मँचेस्टर युनायटेड उपविजेता ठरलेला आहे. ठीक आहे. 25चा UEFA युरोपा लीगचा अंतिम सामना कुठे झाला? बिलबाओ स्पेनमध्ये झाला. विजेता आहे टॉटेनहॅम हॉटस्पर, उपविजेता मँचेस्टर युनायटेड. टॉटेनहॅम शेवटचे लीग कप ट्रॉफी 2008 ला जिंकली होती आणि 2008 नंतर ते पुन्हा आत्ता जिंकलेले आहेत. ओके. 14वा प्रश्न, अलीकडे बातमी असलेल्या न्यू कॅलेडोनिया हा कोणत्या देशाचा भाग आहे जिथे स्वातंत्र्याची मागणी वाढत आहे? तर तो फ्रान्सचा भाग आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. फ्रान्स देशाचा एक भाग आहे. तो म्हणतोय आता मला स्वातंत्र्य हवं आहे, म्हणजे वेगळा देश निर्माण करायचा आहे. ठीक आहे. पुढे 15वा प्रश्न, भारताला अलीकडे WHO कडून कोणत्या आजाराला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून वगळल्याबद्दल प्रमाणपत्र मिळाले? आपल्या भारत देशाला का? तर तो आजार आहे ट्रोकोमा. या आजाराला आता भारताला WHO कडून आता तो म्हणजे आता हा सार्वजनिक आरोग्य समस्या नसणार आहे म्हणून प्रमाणपत्र मिळालेलं आहे WHO. लक्षात ठेवा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 7 एप्रिल 1948 ला स्थापना झाली आहे आणि त्यानुसार आपल्याला ते मिळालेलं आहे. नेक्स्ट 16वा प्रश्न, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते कोम्पय्या सोमेश्वर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोम्पय्या सोमेश्वर यांची भारताच्या राष्ट्रपतींनी मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे. ते नुकतेच निवृत्त झालेली डी कृष्णमा रायाची जागा घेतील. लक्षात ठेवा, याच्या अगोदर डी कृष्णमा राय होते मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. 17वा प्रश्न, मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज किताब कोणी जिंकला आहे? तर ॲलिस रेनडम्मा यांनी जिंकलेला आहे. लक्षात ठेवा, आणि त्या इस्टोनिया देशाचे आहेत. ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या अंतराळ संस्थेच्या GRAL म्हणजे GRAIL मोहिमेने चंद्राच्या विषमतेचे गूढ उकललेले आहे? तर लक्षात घ्या, ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटेरियर लॅबोरेटरी असं आपण त्याचं फुल नेम आहे. तर नासाने उकळलेले आहे, नासाने क्लिअर केलेले आहे चंद्राच्या विषमतेचे गूढ. लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 19 बघतोय, ट्रोकोमा रोगाचे समूळ नष्ट केल्याने कोणत्या देशाला WHO ने प्रमाणपत्र दिले आहे? तर हा सुद्धा प्रश्न पुन्हा रिपीट झाला, भारताला दिलेले आहे. पुढं 20वा प्रश्न, तिसऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेच्या 25च्या आधी दुसरे ब्लू टॉक्स कोणत्या देशात आयोजित केले जात आहे? तर आपला देश भारत देशात तो आयोजित केला जात आहे. काय? तिसऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेच्या 25च्या आधी दुसरे ब्लू टॉक्स लक्षात ठेवा भारतात आयोजित केले जात आहे. आणि आजचा प्रश्न, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवाईसाठी CRPFची कितवी कोब्रा बटालियन उभारणार आहे? लक्षात ठेवा, 10वी, 11वी, 12वी, 13वी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे.
आणि मित्र हो, लक्षात ठेवा, आपण सर्वचे सर्व प्रश्न घेतले, प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइमला याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.